नमस्कार मित्रांनो, आज धाराशिवला पीक विमा वाटप झाला आहे. बीडची वाट लागली सगळी. तुम्हाला सांगतो, बीडला काहीच खरं नाही, नुसत्याच गप्पा चाललेल्या आहेत बीडला. कालच बजरंग बाप्पा खासदार आपले बीडचे नुसते त्या ठिकाणी कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री तर महामाली आपलं हे देऊन आले तर नोटीस की पुढच्या वर्षी तरी पीक विमा चांगल्या प्रकारचा मिळावा आमच्याकडे, ह्यासाठी काहीतरी करता येईल. परंतु प्रत्येक सदस्य बीडमधला निराश झालेला आहे, हताश झालेला आहे. कारण प्रत्येकाला वाटत होतं काही ना काही त्याच्या पदरात पडल. आता माझ्यासोबत एक शेतकरी, त्यांची तर इतकी वाट लागली. गेल्या वर्षी सोयाबीन सगळी तुमची गेली म्हणा. किती सोयाबीन गेली तुमची गेल्या वर्षी? सोयाबीन किती गेली? 5 एकर गेली का? 5 एकर गेल्यावर तुम्हाला वाटलं नाही का दावा बिवा घेऊन जावा कुठं झाडाकडे बिडाकडं? काय करावं दावा घेऊन? हां, नाही, एवढं माझी माणसाच्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. किती शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आपल्या शेजारी. हां, तुम्ही बघितलं असेल, आपल्या सोबत तुमच्या गेल्या वर्षीची मित्र होता तुमचा, त्या मित्रानं फाशी घेतली का नाही? मला सांगा, सोडताना एवढा म्हणजे बेकार झालं, एवढी परिस्थिती बेकार होती. एवढं दैनंदिन अवस्था मित्रांनो, ही हसण्याची गोष्ट नाही. शेतकरी हसायला लागलाय, कारण हसू का रोडू असं कळा नाही शेतकऱ्याला, इतकी बेकार परिस्थिती शेतकरीची आहे. मग मित्रांनो, धाराशिवला आज 16,000 रुपये हेक्टरी जमा झालेला आहे. शेतकरी खुश झाला आहे. पण आपल्या इकडं बीडमधला शेतकरी हातात सुळू बेजार आहे की काहीतरी येईल. मग तुम्हाला जर पीक विमा पाहिजे असेल तर तुम्हाला काय करता येईल? तुम्हाला नेमकं शेतकऱ्याबद्दल जर आत्मीयता असेल तर हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बरेच दिवस झालं शेतकरी म्हणतो मला पीक विमा येणार, पीक विमा येणार. जर तुम्हाला बीड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला जर पीक विमा पाहिजे असेल तर एकच काम आता करायचं मित्रांनो. ह्या वर्षीचा पीक विमा जर तुम्हाला पाहिजे असेल आणि गेल्या वर्षीचा बी मिळाला नसेल, ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेमकं काय करायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, जर त्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत 2022पर्यंत जर पीक विमा मिळत नसेल तर तुम्ही नेमकं काय करायचं मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता या शेतकऱ्यांची आपण कहाणी ऐकलेली आहे. शेतकऱ्यांना सांगितलं की गेल्या वर्षी त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याने फाशी घेतली. का फाशी घेतली मित्रांनो? की एवढी बेकार परिस्थिती या शेतकऱ्याच्या झाली की अक्षरशः एवढी परिस्थिती झाल्यानंतर शेतकरी काय करेल? त्याचं 10 एकर पाण्यामध्ये गेलं सोयाबीन, तरी देखील त्याला पीक विमा मिळाला नाही. फक्त अतिवृष्टीच्या नावाखाली 6-7 हजार रुपये हेक्टरी मिळाले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 32,500 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतील. अशा प्रकारचं सगळं सांगत असताना देखील कुठल्याही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, कुठल्याही शेतकऱ्याला फायदा झालेला नाही. बरेच शेतकरी वाटत होतं की मिळेल. जर आता तुम्हाला 22, 23, 24पर्यंतचा पीक विमा मिळाला नसेल तर आपल्याकडे एक गोष्ट आहे, तुम्ही 14,447ला कॉल करा, नाही तर पीक विमा कंपनीच्या ऑफिसला जावा. जे काय तुमचा प्रलंबित पीक विमा आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं मित्रांनो, जर तुमचा 2022-23चा पीक विमा तुम्हाला मिळालाच नसेल, प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं, तुम्हाला मिळालं नाही. त्याचं कारण आहे तुम्ही त्या ठिकाणचा अकाउंट नंबर चुकीचा दिलेला आहे. तुमचं त्या ठिकाणी पॉलिसीमध्ये काहीतरी त्रुटी झालेली आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपलं त्या ठिकाणी पीक विमा कंपनीकडे जाऊन नेमकं काय झालं आणि काय नाही ह्या प्रत्येक चुकीचं निराकरण करून घ्यावं. आणि 2026ला आपल्या बीडमध्ये नक्कीच पीक विमा मिळेल. त्यासाठी काय करायचं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर 2026ला पीक विमा मिळवायचा असेल तर बजरंग बाप्पा असेल, अगर इतर कोणी नेते असतील, त्यांच्या घरापुढचं आंदोलन कमी करायचं नाही. प्रत्येकाच्या घरापुढे जाऊन आपल्याला आंदोलन करायचं आहे. अशा प्रकारचा पवित्रा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याने प्रतिनिधीला जाब विचारला पाहिजे. अशा प्रकारचं केल्याशिवाय महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. मित्रांनो, कित्येक शेतकऱ्यांनी आमच्या केस तालुका असेल, बीड जिल्हा असेल, किती फाश्या घेतल्यात, पण त्या फाशी घेऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. तुम्हाला काय वाटतंय, नेमकं प्रशासन यंदा दखल घेऊन पीक विमा देईल का? आणि गेल्या वर्षी गेलेल्या लोकांना कुठंतरी त्या ठिकाणी दिलासा मिळेल का? मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.